नमस्कार मित्रांनो, मी यूट्यूबर सिद्धेश शिंदे तुमचा आपला मराठी बॉय रिॲक्शन चॅनलमध्ये मी सहर्ष स्वागत करत आहे। मित्रांनो, आज आपण एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलरचा रिव्ह्यू करणार आहोत। त्या चित्रपटाचं नाव आहे मुक्काम पोस्ट देवाचं घर। स्टारिंग मायरा मंगेश देसाई आणि कॅमिओमध्ये दिसते आपल्याला पूजा सावंत। जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून चॅनलचे आणि व्हिडिओचे पुढील अपडेट्स तुम्हाला लवकर मिळतील। चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। आई, आपला बाबा कुठे आहे? आपला बाबा की नाही, खूप दूरच्या गावी गेलाय। देवाचं घर असते ना तिकडे। तिचा बाप मिलिटरी मध्ये देश सेवा करत होता। एवढी देश सेवा म्हणता तुम्ही मामी? इतक्या वर्षात साधं पेन्शन तरी मिळालं का आपल्याला? माझ्या पोराला पतूर लिवलंय, ते जाताना पोस्टाचा डब्बा आहे ना त्यात घालायचं। जर आपण टाकलेलं पत्र अमेरिकेला जात असेल तर हे पत्र माझ्या बाबाकडे पण जाईल ना? अरे हा आजी, हे पत्र माझ्या बाबाला दे। तू देवाघरी चालली आहेस ना, म्हणून तुला सांगते। संगे खटक्या बोट जाग्यावर पलटी असते आपले। तुम्ही इकडे काय करताय? ते मी संगीत आईला कुस्ती शिकवत होतो, है ना? आजी, तू देवाघरी कधी जाणार आहे? आई, देवाघरी गेलेली माणसं परत येत नाही का? मला माफ करा, मी तुमच्या पेन्शनचं काम नाही करू शकलो। तुम्ही माझ्या भावासारखे कळत नाही का तुम्हाला? एकदा सांगून माग पण माणसंच आहेत ना। टेबलच्या इकडची सगळी माणसंच आहेत रे, पण टेबलाच्या तिकडे बसली ना तुम्ही गिधाड आहे गिधाड। आज आईचं मोठं भांडण झालं। आई खूप रडत होती। तू उद्याच्या उद्या पहिल्या एसटीने घरी ये। माझा बाबा सुपरमॅन आहे। तुझं पत्र मिळालं, मी लवकरच येतोय। तुझा बाबा चालूया पिंगा, करूया दंगा, झाली जादू की येते मजा, देऊन टक्कर, झाला मी चक्कर, साऱ्या गावाला सांगू चला चला चला, तो माझा सुपरमॅन, हो तो माझा सुपरमॅन, हो तो माझा सुपरमॅन, तो माझा सुपरमॅन। आपल्यावर प्रेम करणारी माणसं आजूबाजूलाच असतात, फक्त आपल्याला त्यांच्याकडे पाहता यायला हवं। तर मित्रांनो, हा होता ट्रेलर मुक्काम पोस्ट देवाचं घर। मित्रांनो, स्टारिंग तुम्हाला मगाशी बोललो मायरा, खरंच मायरा खूप क्यूट आहे आणि खूप ॲट्रॉबल वाटते, खूप गोंडस वाटते या चित्रपटामध्ये। आणि खरंच तिचा जो रोल आहे त्याच्या इर्द गिर्द हा पूर्ण चित्रपट फिरतोय। एक मिलिटरीमधला माणूस आहे आणि तो त्याची फॅमिली आहे छोटीशी या गावामध्ये, आणि तो मिलिटरीमध्ये गेलेला होता। आय थिंक सो, मला वाटतं हे कारगिलच्या टायमाचं सगळं सीन असेल, आय थिंक सो। कारण आता तर कुठे पोस्ट वगैरे जास्त फार नाही चालत, कमर्शियली चालतात, पण पोस्टाचा वापर 2000 किंवा 1990 ह्या काळामध्ये फार चांगला चालायचा। तर त्यामुळे कारगिलच्या युद्धामध्ये कदाचित तो गेलेला होता आर्मी ऑफिसर, आणि त्यानंतर तो आला नाही आहे परत। आणि मग ते मुलीला खूप क्युरिओसिटी असते की आपले बाबा कधी येणार आहेत परत, आणि नंतर मग तिला कळतं की पत्राद्वारे आपल्या बाबांना खूप काही गोष्टी कळवता येऊ शकतात। मग त्या पत्राला लिहायला ती सुरुवात करते, आणि मग पत्र लिहिता लिहिता ती तिचं मन व्यक्त करते सगळ्याच गोष्टींचं। ह्याच्यामध्ये एक बघण्यासारखी गोष्ट अशी आहे की खरंच तिच्या बाबांचा रिप्लायसुद्धा येतो त्याच्यावरती, आणि मग नेमका हा रिप्लाय कोणी दिला आहे किंवा खरंच हिचा बाबा येणार आहे का, हे पाहणं खूप उत्कंठवर्धक असेल। आणि हा चित्रपट मित्रांनो रिलीज होतो येत्या 31 जानेवारीला। पाहायला विसरू नका मुक्काम पोस्ट देवाचं घर। मंगेश देसाईचं काम मला वाटतं एक पोस्ट ऑफिस मास्टरचं असेल कदाचित, आणि पूजा सावंतचा यामध्ये कॅमिओ आहे। तर बघूया नेमका काय विषय काय नाही। तुम्हाला कसा ट्रेलर वाटला हे प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये।
सो मित्रांनो, येत्या 31 जानेवारीला हा चित्रपट रिलीज होतोय. पाहायला विसरू नका. मुक्काम पोस्ट देवाचं घर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये. सो मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चांगलं.